एकता पाण्याच्या टाकीवर चढली आणि आकाशाकडे पाहत पडली. तिचं स्वप्न आता भयानक वास्तवात उतरू लागलं होतं. खरंच, तिच्या प्रेमाने तिला काट्यांच्या रानात एकटी टाकून दिलं होतं आणि आता पुन्हा एकदा तिचं ते भूतकाळातील वेदनादायक जीवन तिच्यासमोर उभं राहणार होतं. थंडगार हिवाळ्याच्या संध्याकाळीने तिच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला. एकताने अनिकेतसोबत घालवलेले प्रत्येक जादुई क्षण तिला आठवले. त्या दोघांचे गजबजलेल्या रस्त्यांवरील रोमॅन्टिक फेरफटके, मेणबत्तीच्या उजेडातले डिनर, त्याचे प्रेमळ संदेश, तिच्या गोष्टींच्या जगातली त्याची उत्सुकता, सगळं काही तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा उभं राहिलं. अश्रू तिच्या डोळ्यांतून वाहू लागले. एकताने मन मोकळं करून रडायला सुरुवात केली. जणू तिच्या छातीत दाटलेला सारा वेदना ओरडून बाहेर काढायची होती. तिचं डोकं ठणकू लागलं. पोटात भूक लागली होती. एकताचं कल्पनाचं जग मोठलं होतं. वास्तव इतकं निर्दयी असू शकतं हे तिने कधी कल्पनाही केली नव्हती. आणि तीच तर आरवला सिद्ध करायला इच्छित होती की प्रेम खरंच अस्तित्वात असतं. पण जेव्हा स्वतःचं प्रेमच तिच्यावर विश्वासघात करतं तेव्हा ती कोणाला कसं पटवणार? तिच्या प्रत्येक विचाराला आता फोलपणा वाटत होता. अनिकेतने जे काही केलं त्यानंतर आरव बरोबर होता. प्रेम अस्तित्वातच नाही. तेवढ्यात तिचा मोबाईल व्हायब्रेट झाला आणि ती वास्तवात परत आली. एकताने अश्रू पुसले आणि स्क्रीनकडे पाहिलं. टीनाचं नाव चमकत होतं. तिने फोन उचलला. टीनाचा गोड आवाज दुसऱ्या टोकावरून आला. बेब्स, तू सकाळपासून कुठे आहे? मी इतक्या वेळा कॉल केले. सॉरी, थोडी व्यस्त होते. काही खास काम होतं का? एकताचा आवाज मंद झाला होता. अर्थातच होतं. तू कधी येणार आहेस? टीना खूप आनंदात बोलत होती. यायचं? कुठे? अगं इकडेच ना. आजच्या पार्टीचं विसरलीस का? आज फक्त आरवचं होमकमिंग नाही तर बाबा माझ्या आणि ईशानच्या लग्नाची घोषणाही करणार आहेत. मी मी येऊ शकत नाही टीना. काय झालंय तुला? तू रडतेस का? एकताने डोळे मिटले. टीना तिच्या आवाजावरूनच तिची अवस्था ओळखू शकत होती. म्हणून एकताला काही लपवता आलं नाही आणि सगळं काही तिने टीनासमोर सांगून टाकलं. तू आहेस कुठे? टीनाचा आवाज आता गंभीर झाला. ऑफिसमध्ये. छान, मी लगेच येते. असं म्हणून टीनाने कॉल कट केला. एकताला काही म्हणायच्या आतच एकताला अपराधी वाटू लागलं. आजचा दिवस टीनासाठी किती खास होता आणि ती तिच्या स्वतःच्या पार्टीला उशीर करेल हे जाणूनही तिने तिला बोलावलं होतं. एकताने पटकन मेसेज पाठवला. तू येऊ नकोस. खरंच मी ठीक आहे. कृपया घरीच राहा. तुझी स्वतःची पार्टी मिस करू नकोस. टीना म्हणते. अगं हे डायलॉग्स मला सांगू नकोस बेब्स. मला तू स्वतःपेक्षा जास्त माहिती आहेस. थांब माझ्यासाठी. एकता म्हणते. पण टीना, ईशान काय विचार करेल? टीना म्हणते आरव त्याला एंटरटेन करू शकतो. तोपर्यंत मी येते. मित्र आधी, हे तूच मला आधी सांगितलं होतंस ना, जेव्हा मी ईशानसोबतच्या भांडणात होते. तू माझ्यासाठी आली होतीस. आता मला यायचंय तुझ्यासाठी. टीनाला नाही म्हणणं एकट्यासाठी अशक्य होतं. म्हणून तिने शेवटी मान्य केलं. ठीक आहे. आरव पार्टीसाठी तयार होत होता. त्याच्या होमकमिंग आणि टीनाच्या एंगेजमेंट अनाउन्समेंटच्या डबल सेलिब्रेशनसाठी. त्याने कपाटातून टक्स बाहेर काढला. तेव्हाच टीना जीन्स आणि गुलाबी शर्ट घालून त्याच्या खोलीत आली. टीना, पार्टी सुरू होण्याला अजून 4 तासही नाहीत आणि तू अजून तयार नाहीस? आरव, एकताला माझी गरज आहे. मी जायला हवं. कृपया ईशानला समजाव आणि त्याच्याशी थोडं बोल. टीनाने एवढं सांगितलं आणि निघून गेली. आरवला विचारायच्या आतच की ईशानला काय समजवायचं आहे. ही एकता माझ्या बहिणीचं आयुष्य एका दिवशी उद्ध्वस्त करणार आहे. आरव पुटपुटला. त्याने पटकन कपडे घातले आणि खाली गेला ईशानला शोधायला. पण त्याच्या मनात फक्त एकच विचार होता. ही पक्षी पुन्हा कोणता खेळ रचते आता? आरवला ईशान आपल्या वडिलांशी बोलताना दिसला. त्याने त्याला इशारा केला आणि दोघं लायब्ररीत आले. ईशान हा आरवचा लंडनमधला मित्र होता. टीनाचं आणि ईशानचं प्रेम तेव्हा जडलं जेव्हा तो पहिल्यांदा मुंबईला आला होता. आरव सिंगापूरमध्ये असताना ईशानने टीनाला लग्नासाठी प्रपोज केलं आणि त्यानंतर स्कायहॉक मेन्शनमध्ये लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. ईशानने होणाऱ्या सासऱ्यांशीही चर्चा लवकर आटोपली आणि लायब्ररीत गेला. तिथं आरव खिडकीतून बागेकडे पाहत होता, जिथं पाहुणे पार्टीसाठी यायला सुरुवात करत होते. तुझी बहीण कुठं गेली? ईशानने त्याच्या बाजूला बसत विचारलं. मला काहीच कल्पना नाही. आरव, तिला माझ्याबद्दल काही दुसरे विचार तर नाही ना आले? नाही रे, ती या लग्नाबद्दल खूप एक्सायटेड आहे. पण मला खात्री आहे हे नक्की त्या पक्षामुळे आहे. आरव प्लीज, एकता एवढी वाईट नाही आहे. खरंच? तुला कसं माहीत? गेल्या वर्षी माझं आणि टीनाचं मोठं भांडण झालं होतं आणि आम्हा दोघांना पुन्हा एकत्र आणणारी एकताच होती. खरं तर लग्नासाठी प्रपोज करण्याची आयडिया ही एकतानेच दिली होती. आजही मला आठवतं.
टीनाने अंगठी पाहिली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद. एकताने तुम्हा दोघांना मदत केली? बरं मग. ती थंडीचा वारा फक्त माझ्यासाठी राखून ठेवते बहुतेक. आरो, तू तिला एवढं नावडतोस का? कारण ती मला नावडते. आणि ती तुला का आवडते? माहीत नाही. ईशान हसला आणि म्हणाला, कधी जाणून घेण्याचा प्रयत्न तरी केलास का? नाही. ईशानने त्याच्याकडे पाहत स्मित केलं. ती आता 26 वर्षांची आहे. ती लहानगी राहिली नाही. एकदा प्रयत्न करून बघ. इतर मुलींप्रमाणे तिच्याकडे बघ. असं होणं शक्य नाही. ती माझ्या टाईपची नाही. आरव, तुला स्वतःची टाईप तरी माहीत आहे का? तुझ्यासाठी प्रेम म्हणजे फक्त आकर्षण. पण तिच्याकडे तू तसंच बघू नकोस. टीना सांगते की ती दिसते त्यापेक्षा खूप जास्त आहे. ती तर स्वप्न पाहते की एखादा प्रिन्स चार्मिंग तिच्याशी लग्न करेल. आणि सगळ्यांना माहीत आहे की मी परीकथेतला राजकुमार नाही. आणि लग्नासाठी योग्य माणूस तर अजिबातच नाही. खरं म्हणजे तिला तिचा राजकुमार आधीच मिळाला आहे. पण तिला अजून हे शिकायचं आहे की प्रेम म्हणजे पुस्तकात वाचलेलं नसतं. ते उत्कटतेतून जन्मतं. आणि तू म्हणतोस मी तिला ते शिकवू? अगदी नाही. कधीच नाही. मला खात्री आहे तू तिच्यात तशी भावना जागवूच शकणार नाहीस. तिला योद्धा नाही, खराखुरा राजकुमार हवा आहे. ईशान हसला. तू शर्त लावतोयस? आरवचे डोळे विस्पारले. हो आरव, पण या बेटचा काही उपयोग नाही. शेवटी तुमच्यात एक ठिणगीसुद्धा नाही. आरवने हात पॅन्टच्या खिशात टाकत म्हणाला. जेव्हा आरव दत्ता ठरवतो की कोणीतरी त्याच्यावर प्रेम करावं, तेव्हा त्याला ठिणगीची गरज नसते. फक्त योग्य प्रसंग हवा असतो. जिथं इथेच आहात तुम्ही दोघं. मी पूर्ण मॅन्शनभर शोधत होते. टीनाच्या अचानक आगमनाने दोघंही दचकले. टीना? दोघे एकसुरात म्हणाले. का? कोणा दुसऱ्याची वाट पाहत होता का? टीनाने भुवया उंचावत विचारलं. मला वाटलं तू एकट्याला मदत करायला गेलीस. आरव म्हणाला. हो, मीच गेले होते तिच्या ऑफिसमध्ये तिला घेऊन येण्यासाठी. टीना म्हणाली. तू एवढ्या वेगाने गाडी चालवतेस? ईशानने आश्चर्याने विचारलं. आणि तू एवढा वेळ घेतोस तयार व्हायला? आरव म्हणाला. त्याने कधीही टीनाला एवढ्या पटकन तयार होताना पाहिलं नव्हतं. ती एकतानला भेटून आली. तिला पार्टीला आणलं आणि त्यानंतर स्वतः अगदी परफेक्ट तयारही झाली. आणि हे सगळं फक्त 2 तासात. आरव आणि ईशान दोघेच थक्क होते. अरे एवढं आश्चर्य करू नका. मला तयार व्हायला एकताने मदत केली. तिच्याशिवाय जमलंच नसतं. टीना हसत म्हणाली. ईशानने स्मित केला आणि हात पुढे केला. मग आपण निघूया का पार्टीसाठी? आणि मला म्हणायलाच हवं, तू आज एखाद्या परीसारखी दिसतेस. टीनाने रॉयल ब्लू लेहंगा चोळी घातली होती. डायमंडचा नेकलेस आणि कानातले चमकत होते. तिचे केस फ्रेंच वेणीत बांधलेले होते आणि त्यात डायमंडच्या मण्यांनी प्रकाश टाकला होता. थँक्यू. चला मग, असं म्हणत टीनाने ईशानचा हात धरला. आरवने डोळे फिरवले. तो मुळात कधीच रोमॅन्टिक स्वभावाचा नव्हता. आरव, प्लीज, बाबा ईशानच्या कुटुंबाला देणारं असलेलं गिफ्ट माझ्या खोलीत आहे, ते घेऊन ये. थँक्यू. असं म्हणून टीनाने ईशानचा हात धरला आणि दोघं निघून गेले. हेच तिचं रोजचं होतं. आदेश द्यायचा आणि उत्तराची वाट न पाहायची. कधीकधी आरवला वाटायचं खरं तर तो धाकटा नाही, तीच मोठी आहे. तो जिना चढत टीनाच्या खोलीपाशी आला. दार उघडायला हात पुढे केला तेव्हाच त्याला आतून रडण्याचा आवाज ऐकू आला. हळूच त्याने दार ढकलून उघडलं आणि थबकला. आत एकता होती. ही तिसरी वेळ होती जेव्हा त्याने तिला रडताना पाहिलं होतं. खोली अंधारात होती. फक्त खिडकीतून येणारा चांदण्या प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता. तिचे डोळे मिटलेले, गालांवरून शांत अश्रू वाहत होते. ईशान बरोबर होता. ही तीच मुलगी नव्हती जी त्याला ओळखीची होती. त्या क्षणी आरवच्या मनात एक तीव्र ओढ निर्माण झाली. तिचे केस कुरवाळावे, तिचे अश्रू हाताने पुसावेत आणि तिला शांत करावं अशी. तिच्या चेहऱ्याकडे पाहताच त्याच्या मनातले अनेक वर्षांचे द्वेष विथरू लागले. का हे त्यालाच कळत नव्हतं. पण एकताच्या निरागसतेने त्याच्यात काहीतरी नवीन जागृत केलं होतं. त्याने लाईट लावली. एकता दचकली. ती पांढरा सलवार कमीज घातलेली होती ज्यावर सोन्याची किनार होती. त्याला पाहताच तिने पटकन रुमालाने अश्रू पुसले आणि दरवाजाकडे धावली. आरवने तिचा मार्ग अडवला आणि तिचा हात धरला. तू रडतेस? तिने वर पाहिलं. तिच्या डोळ्यात नेहमीचा खोडकरपणा गायब होता. तुमचं काही काम नाही त्यात, असं म्हणून तिने हात झटकला आणि कॉरिडॉरमधून जिन्याकडे धावत निघाली. एकता थांब. आरव तिच्या मागे धावला. ती शेवटच्या पायरीवर पोहोचून त्याच्याकडे वळली. आरव, प्लीज, आज नको. मी थकले आहे. तो थबकला. तिने घराबाहेर पळ घेतला. आरव टेरेसवरून पाहत राहिला. ती समोरच्याच घरात धावत आत गेली. आज त्याने तिचा असा बाजू पहिल्यांदाच पाहिला होता. इतकी असहाय्य, इतकी तुटलेली. वर्षानुवर्ष तो या पक्षाला असं अस्थिर पाहण्याचा प्रयत्न करत होता.
पण आज त्याला समजलं की तो तिची कमजोरी ओळखण्यातच गुंतला होता. आजची एकता पाहून त्याला जाणवलं की तिच्यात इतकी ताकद आहे की ती त्याच्या आत लपलेल्या कोमल आरवला पुन्हा जिवंत करू शकते. एकदा आपल्या घरात आली तेव्हा तिची आई पार्टीसाठी बाहेर पडत होती. एकताने पटकन डोळे पुसले आणि आपल्या खोलीकडे गेली. एकता, तू अजून तयार का नाही झालीस? आईने विचारलं. आई, तू जा, मला बरं वाटत नाही, एकताने न पाहताच उत्तर दिलं. पण अगं, आज टीना आणि ईशानच्या लग्नाची घोषणा आहे. माहीत आहे, मी आधीच शुभेच्छा दिल्यात. गुड नाईट आई. आणि आई आणखी काही विचारायच्या आत, काही सांगायच्या आत एकताने दरवाजा लावून घेतला. ती आता अश्रू थांबवू शकत नव्हती. जणू कुणीतरी तिचं हृदय दोन भागात फाडत होतं. तिची नजर पुस्तकांच्या कपाटावर गेली. ती तिकडे धावली आणि सगळ्या रोमॅन्स कादंबऱ्या बाहेर काढल्या. नाही, हे सगळं खोटं आहे. असं कधीच वास्तवात होत नाही. आरो बरोबर होता. प्रेम अस्तित्वातच नाही. ती ओरडली आणि आपल्या आवडत्या पुस्तकांच्या पानांचे तुकडे करून जमिनीवर फेकले. प्रिन्स चार्मिंग फक्त गोष्टीत असतो. ती बेडवर कोसळली आणि रडता रडता गाढ झोपली. संध्याकाळचे 5 वाजले होते, पण एकता कुठे होती? टीना आणि इरा रोमॅन्टिक वेलच्या समोर तिची वाट बघत होत्या. अखेर ती राघवसोबत बाहेर आली. खरं तर राघवच तिला ओढत घेऊन येत होता. ती अत्यंत घाबरलेली होती. सकाळी तिने 3 वेळा उलटी केली होती आणि आस्था म्हणाली होती, खूप छान, 3 वेळा उलटी केलीस म्हणजे त्या 3 वर्षांचं दुःख आता तोंडातून बाहेर पडलं समज. एकता टीनाजवळ येऊन थांबली. एकता, आपण 5 वाजता निघायचं ठरवलं होतं. आता उशीर होतोय. इराने हातातील घड्याळ दाखवत म्हटलं. नाही इरा, प्लीज. टीना, राघव, तुम्ही समजून घ्या ना. मी त्याचा सामना करू शकत नाही. ऐक, तू त्याच्यासोबत 3 वर्ष घालवली आहेतच. तुला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मागण्याचा पूर्ण अधिकार आहे, राघव म्हणाला आणि इरा हसली. हो, आणि जर अजूनही घाबरते आहेस तर कल्पना कर की तू आरवशी बोलते आहेस. मग सोपं जाईल. तू वेडी आहेस का? अनिकेतला आरव म्हणून कल्पना करावी? आरव कधी कधी त्रास देतो, पण तो अनिकेतसारखा विश्वासघातकी नाही. अनिकेतने माझ्याशी जे केलं ना, त्याची तुलना कोणाशी करता येत नाही. एकताच्या या शब्दांनी सगळेच थक्क झाले. टीना तर अवाक होऊन तिच्याकडे पाहत राहिली, पण लगेच स्वतःला सावरून तिला कारमध्ये बसायला लावलं. त्या दिवशी राघव चालक बनला होता. इरा त्याच्या शेजारी बसली आणि टीना व एकता टीनाच्या बिटलच्या मागच्या सीटवर बसल्या. त्या चौघी अनिकेतच्या घरी पोहोचल्या. एकताने एक खोल श्वास घेतला आणि कारमधून उतरली. टीनाने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, एकता, तू आता 8 वर्षांची मुलगी नाहीस. त्या घरात जा आणि त्या माणसाचा सामना कर. उत्तरं माग. आम्ही इथेच दरवाजाजवळ असू. घाबरू नकोस. एकताने पुन्हा एक खोल श्वास घेतला आणि हातातल्या फोटोसह ती घरात शिरली. आत अनिकेत कोणाशी तरी फोनवर बोलत होता. तिला पाहून त्याने लगेच कॉल कट केला. एकता, काय सुंदर सरप्राईज आहे हे, म्हणत त्याने तिला मिठी मारली. पूर्वी जेव्हा तो तिला मिठी मारायचा तेव्हा एकताला नेहमी वाटायचं की तो कायम तिच्यासोबत राहील. पण आता तिला समजलं होतं, त्या सगळ्या हालचाली केवळ खोट्या आशा होत्या. एकताने मिठीतून स्वतःला दूर केलं आणि थेट त्याच्या डोळ्यात पाहिलं, त्या फसवणुकीच्या डोळ्यात. ती आंधळी होती, जी हे आधी पाहू शकली नाही. अखेर धैर्य गोळा करून तिने फोटो त्याच्याकडे फेकले. अनिकेत थोडा मागे सरकला आणि ते फोटो पाहून थक्क झाला. तो ओळखळत म्हणाला, कोणाने तुला हे दिलं? मी इथे उत्तर द्यायला आले नाही, उत्तर घ्यायला आले आहे. सांग, हे का केलंस माझ्याशी? एकताने हात छातीवर घालून उभी राहिली. अनिकेत खाली पाहत म्हणाला, माझी साऊंड इंजिनिअरिंगची नोकरी गेली होती. मग मी स्वतःचं साऊंड प्रोडक्शन बिझनेस सुरू करण्याचं ठरवलं. निहारिकाने सांगितलं होतं की मला नोकरी नाही मिळाली तर ती मला सोडून जाईल. तू रोमॅन्टिक वेलमध्ये उगवती लेखिका होतीस आणि कृष्णा तुझं प्रत्येक ऐकायचा. मला त्या नाटकांच्या साऊंड मॅनेजमेंटचा कॉन्ट्रॅक्ट हवा होता. म्हणून मी ठरवलं, तुझा बॉयफ्रेंड झालो तर कृष्णा मला डील देईल. मला माहिती होतं की तू रोमॅन्टिक स्वभावाची आहेस, म्हणून तुला इम्प्रेस करणं अवघड नाही. मी तुझ्या परफेक्ट मॅनच्या कल्पना खेळून दाखवल्या आणि कॉन्ट्रॅक्ट मिळवला. एकताने त्याच्या गालावर एक झणझणीत थप्पड दिली. तुला माहीत आहे का अनिकेत, तू अजिबात परफेक्ट नाहीस. खरं सांगायचं तर तू कुणाचा आयडियल कव्हर होण्यालायक माणूससुद्धा नाहीस. मीच मूर्ख होते जी हे आधी ओळखू शकले नाही. पण आता मी बघतेच की बॉस हा कॉन्ट्रॅक्ट ताबडतोब रद्द करतो. एकता घराबाहेर आली आणि मागून अनिकेतचा आवाज ऐकू आला. नको एकता, असं करू नकोस. मला तो कॉन्ट्रॅक्ट हवाच आहे. एकता वळली आणि थंड आवाजात म्हणाली, मग माझा विश्वासघात करण्याआधी विचार करायला हवा होता तुला. जर तू कृष्णाला कॉन्ट्रॅक्ट रद्द करायला सांगितलंस तर मी तुला कधीच माफ करणार नाही.
एकता याची तुला किंमत चुकवावी लागेल, अनिकेत ओढत राहिला. तोवर राघवने गाडी सुरू केली. गाडीतून एकता त्याच्याकडे पाहत शांतपणे म्हणाली, ही वाक्य तर माझी असायला हवी होती. असो, आता नरकात चढ. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. मुंबई आज प्रेमाच्या रंगात न्हाऊन निघाली होती. प्रत्येक टीव्ही चॅनल, रेडिओ स्टेशन रोमॅन्टिक संदेशांनी, प्रेमगीतांनी आणि अर्थातच प्रेमकथाच्या चित्रपटांनी भरलेले होते. देवाच्या सर्वात सुंदर निर्मितीचं, प्रेमाचं कौतुक करणारा प्रत्येकजण हा दिवस आपापल्या पद्धतीने साजरा करत होता. पण आरवसाठी हा दिवस दरवर्षी खास असायचा. विडंबना अशी की त्याच्याकडे प्रेमासाठी वेळ नव्हता आणि देवाने नेमकं याच दिवशी त्याचा जन्म घडवला होता. 14 फेब्रुवारी पहाटे 12:05 यावर्षी तो 32 वर्षांचा झाला होता. जीवनातील एक मोठं पाऊल. त्यामुळे तो सेलिब्रेशनच्या मूडमध्ये होता. त्याचा फोन सतत व्हायब्रेट होत होता. जुन्या गर्लफ्रेंडचे लव्ह मेसेजेस, ओळखीचे आणि अनोळखी सगळ्यांचे बड्डे विशेस. तो अजून नीट उठलाही नव्हता. तेवढ्यात टीना दार न ठोठावता आत आली आणि ओरडली, हॅपी बर्थडे बिग ब्रदर, म्हणत ती थेट त्याच्या बेडवर उडी मारून बसली. त्याला घट्ट मिठी मारत म्हणाली, विश्वास बसत नाही, तू 32 वर्षांचा झालास. काही खास बातमी आहे का माझ्यासाठी? आरव हसत म्हणाला, मीच बड्डे बॉय आहे, म्हणजे बातमी तर मला मिळायला हवी ना. अरे चल ना, सस्पेन्स तोड. माझ्या भावाच्या लग्नाची बातमी अजून नाही का? टीना, मी तुला सांगितलं आहे ना त्या पक्षापासून दूर राहायला. तिचे रोमॅन्टिक विचार बघ, डोकं फिरवत आहेत तुझं. तू एकट्याला यात का ओढतोयस? खरंच आरव, मला कळत नाही आईबाबांनी तुला व्हॅलेंटाईन डेला का जन्म दिला. तू कधीच गोड शब्द बोलत नाहीस. कारण मी नाही बोलू शकत. सगळेच तिच्यासारखे नर्ड नसतात. आणि शिवाय आपल्या घरच्यांना सलग 2 लग्न करण्याइतका वेळ नाही. एकताबद्दल असं काही बोलू नकोस. म्हणजे कुणीतरी खास आहेस तुझ्या आयुष्यात. टीनाने भुवया उंचावल्या. तू खूप अपेक्षा ठेवते आहेस. माझ्याकडे आज व्हॅलेंटाईनही नाही, तर प्रेमिका तर सोडून दे. आणि जर कधी कोणी खास आलीच तर तुला पहिल्यांदा सांगेन. तुझ्या बड्डे पार्टीला खूप मुली असतील. आजचा दिवस संपेपर्यंत तू एकटा राहणार नाहीस. अगं आठवलं, तू आणि तुझा व्हॅलेंटाईन कधी येणार माझ्या पार्टीला? आणि त्या पक्षाने यावेळी काय गिफ्ट आणलं आहे माझ्यासाठी? आरव उठून बाथरूमकडे गेला. टीना दारात उभी राहून म्हणाली, काय विचित्र भाऊ आहेस तू. तुला माहीत आहे ना की हा आमचा लग्नाआधीचा शेवटचा व्हॅलेंटाईन आहे, तरी तू मला पार्टीला बोलावतोस. आणि हो, एकतापासून लांबच राहा. तिचं नुकतंच ब्रेकअप झालं आहे, म्हणून तिचे सहकारी तिला बाहेर घेऊन गेले आहेत. म्हणून यावर्षी तुला तिच्याकडून कोणतंही गिफ्ट मिळणार नाही. आरव दात घासत होता, पण टीनाचे शेवटचे शब्द ऐकून त्याने चेहऱ्यावरचं पाणी थांबवलं. टीना तिच्या सगळ्या बातम्या सांगून निघून गेली होती. म्हणूनच त्या दिवशी एकता रडत होती का? आरव विचारात पडला. खूप दिवसांनी तिने त्याच्यासमोर आपले भाव मोकळे केले होते. गेल्या 2 वर्षात ती खरोखरच खूप बदलली होती. आरवला त्याच्या PAचा फोन आला. सर, नवीन फ्लाईट्सच्या कॉन्ट्रॅक्टची कागदपत्र तयार आहेत. फक्त तुमच्या स्वाक्षरीची गरज आहे. आजचं तुमचं हाफ डे शेड्यूल आहे. लंचपूर्वी फायनान्शियल ॲडव्हर्टायझरसोबत मीटिंग ठरली आहे आणि सकाळी 10:30 वाजता एक इंटरव्ह्यू आहे, जो तुमच्या वडिलांनी तुम्हाला घेण्यास सांगितला आहे. कोणता इंटरव्ह्यू? आरवने विचारलं. त्याचे वडील लग्नाच्या तयारीसाठी फार्म हाऊसवर गेले होते, त्यामुळे त्यांच्या जबाबदाऱ्यासुद्धा आज आरवच्या खांद्यावर होत्या. फ्लाईट SK708साठी पायलट रिक्रुटमेंट इंटरव्ह्यू. ठीक आहे, मी 9:30 ऑफिसमध्ये येतो. अजून काही? नाही सर, तेवढंच. आणि सर, हॅपी बर्थडे. थँक्यू साहिल. असं म्हणून आरवने कॉल कट केला. आरव एक अत्यंत व्यस्त माणूस होता, ज्याला आपल्या वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा मीटिंग्ज आणि इंटरव्ह्यूज घ्यावे लागत होते. त्याने नेहमी आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये स्पष्ट सीमा ठेवली होती. त्याच्या वडिलांचे शब्द नेहमी मनात घुमायचे, माणसासाठी आधी काम, मग आनंद. आत्तापर्यंत आरवने त्या तत्वाला कधीच फाटा दिला नव्हता. पण आज काहीतरी वेगळंच होतं. सकाळी टीनाशी झालेल्या संभाषणानंतर त्याचं लक्ष सतत भरकटत होतं. गेल्या 16 वर्षात कितीही भांडणं झाली असली तरीही एकता आणि त्याने एकमेकांचे वाढदिवस कधीच विसरले नव्हते. एकता नेहमी पहाटेच त्याला शुभेच्छा द्यायची आणि तोही तिच्या वाढदिवशी अगदी पहिल्या कॉलने शुभेच्छा द्यायचा. पण त्या पार्टीच्या रात्रीनंतर त्याचं एकदाही बोलणं झालं नव्हतं. आरवने डोकं हलवलं. मला काय होतंय? त्याने स्वतःलाच विचारलं. का त्याला एकताच्या त्या वाईट ब्रेकअप मागचं सत्य जाणून घ्यायचं होतं? का ती त्याच्या विचारात वारंवार येत होती? ही फक्त सहानुभूती होती का, की ईशानचं म्हणणं खरं होतं? आरवच्या मनात एकताबद्दल द्वेषापेक्षाही काहीतरी खोल भावना निर्माण झाली होती? नाही, कधीच नाही. तो स्वतःशीच कुजबुजला. तो स्कायहॉक एअरलाइन्सच्या ऑफिस बिल्डिंगमध्ये पोहोचला. त्याचं ऑफिस 10व्या मजल्यावर होतं. लिफ्टमधून बाहेर पडताच 2 गार्ड्सनी काचेचं दार उघडलं आणि आरव आत शिरला.
पण पुढचं दृश्य पाहून थांबला. संपूर्ण रिसेप्शन एरिया हजारो बुके, गिफ्ट्स, बॉक्सेस, प्रचंड कार्ड्स आणि फुलांच्या हारांनी भरलेला होता. पाऊल ठेवायलाही जागा नव्हती. साहिल थोडं लाजत म्हणाला, बहुतेक सगळं मुलींकडून आलंय सर, आणि काही फ्रेंड्स, फॅमिली, ओळखीचे लोकांकडून. आरवने पाहिलं, साहिलचा स्वतःचा डेस्कसुद्धा गिफ्ट बॉक्सेसने भरलेला होता. फाईल्स बाजूला ठेवूनच तो काहीशी जागा काढत होता. आरवने सिक्युरिटी हेडला सांगितलं, मिस्टर सिंग, हे सगळं माझ्या घरी पाठवा, मी नंतर बघतो. मिस्टर सिंगने सॅल्यूट केला आणि कामाला लागला. आरव सावधपणे आपल्या ऑफिसकडे निघाला आणि वाटेत गिफ्ट टॅग्सवर नजर फिरवत गेला. काही ओळखीची नावं होती, पण बहुतांश अनोळखी. मात्र त्याच्या नजरा एका नावाचा शोध घेत होत्या आणि पुन्हा तो एकटाचा विचार करत होता. साहिलने त्याला कॉन्ट्रॅक्ट फाईल्स दिल्या आणि नंतर इंटरव्ह्यू सुरू केले. पण आरव समाधानी नव्हता. त्यामुळे त्याने नवे उमेदवार बोलवायला सांगितले. फायनान्शियल ॲडव्हर्टायझर्ससोबतच्या मीटिंग्समध्येही त्याचं लक्ष लागत नव्हतं. त्याच्या मनात फक्त एक चेहरा सतत डोकावत होता. चाळण्यात उजळलेला, शांत पण भावनांनी भरलेला एकताचा चेहरा. तिच्या गडद काळे डोळे, गुलाबी गाल आणि ते ओठ. त्याचं पूर्ण लक्ष हरपलं होतं. त्याने मीटिंग लंचनंतर ढकलली. मूळतः तो दुपारी 3 ऑफिस सोडणार होता, पण उशीर झालेल्या मीटिंगमुळे त्याचा दिवस 5 गेला. त्याला कळलंच नाही तो काय विचार करत होता. पण मनात कुठेतरी एका पांढऱ्या टॉवेलमध्ये गुंडाळलेल्या आकृतीची झलक त्याला सतत भुरळ घालत होती. त्याने लंचही टाळलं. काही जुनी गर्लफ्रेंड्सही फोनवर बोलल्या, पण त्यांच्या आवाजानेही त्यांचं मन विचलित झालं नाही. कारण त्याच्या मनात त्या एका मोहक, खर्जातल्या आवाजाचाच प्रतिध्वनी वाजत होता, एकताचा. आरवची काळी जगवार स्कायहॉक मॅन्शनसमोर येऊन थांबली. त्याने धीरेन काका आणि प्रिया काकूंना ड्रायव्हरला सूटकेसेस गाडीत चढवण्याच्या सूचना देताना पाहिलं. तो लगेच त्यांच्याजवळ गेला आणि जुन्या सवयीने त्यांच्या पायांवर हात ठेवून नमस्कार केला. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला आणि शुभेच्छा दिल्या. दोघेही व्यस्त असताना आरवने दुर्जॉयला बाजूला ओढलं. त्याच्या मोठ्या बहिणीपेक्षा दुर्जॉय, जो फक्त 19 वर्षांचा होता, आरववर खूप प्रेम करायचा आणि टीनापेक्षा तो खूप नम्र स्वभावाचा होता. तो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करत होता आणि चांगला विद्यार्थी होता. त्याच्यासाठी आरव म्हणजे एक आदर्श होता. आरवने स्वतः एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं असलं तरी तो दुर्जॉयला शक्य तितकी मदत करत असे. हे आरव दादा, हॅपी बर्थडे. थँक्स दुर्जॉय. पण तुम्ही सगळे कुठे चाललात? आरवने हसत विचारलं. काय म्हणजे तुम्ही आज आमच्यासोबत येत नाही? दुर्जॉयने विचारलं. तुम्ही आजच फार्म हाऊसला निघत आहात? आरवने विचारलं आणि दुर्जॉयने मान हलवली. आरवला माहीत होतं की सिन्हा रॉय कुटुंब त्याच्या आईवडिलांशी खूप जवळचं होतं आणि त्यांनी लग्नाच्या तयारीत मदत करण्याची जबाबदारी घेतली होती. पण जर ते आजच निघत होते तर ती छोटी चिमणी कुठे होती? एकता कुठे आहे? प्रश्न त्याच्या तोंडातून निघून गेला. अरे, ती इरा आणि आस्थासोबत राहणार आहे. ती उद्या आमच्यासोबत येईल. बहुतेक त्यांनी माझ्या नड बहिणीला पार्टीचं थोडं शिक्षण द्यायचं ठरवलंय, दुर्जॉय म्हणाला, जो स्वतःही थोडा गीक होता. जरी आरवने त्याला कधीकधी मित्रांसोबत पबमध्ये पाहिलं होतं तरी एकट्याला पार्टी आवडत नव्हती. आरवने सिन्हा रॉय कुटुंबाला निरोप दिला आणि आत जाण्याआधी एकदाच एकताच्या बंद खिडकीकडे पाहिलं. तू वेडी झाली आहेस का इरा? मी कधीही हे ड्रेस घालून पबमध्ये जाणार नाही. एकता किंचाळली. तिच्या टीमने तिला दिलेला ड्रेस पाहून आणि तिला खात्री होती की हा ड्रेस तिला हिचाच निवडलेला होता. तिचं कुटुंब दत्ता फार्म हाऊसला निघालं होतं आणि तीही आधी त्यांच्यासोबत जाणार होती. पण शेवटच्या क्षणी इरा आणि टीना यांनी तिला ऑफिसमधून उचललं आणि आस्थाच्या घरी घेऊन गेल्या. टीना स्वतः येऊ शकत नव्हती कारण तिची ईशानसोबत काही प्लॅन्स होते. त्यामुळे तिने तिच्या मेकओव्हरसाठी इरा आणि आस्थाला नेमलं होतं. अगं एकता, आयुष्यात एकदा तरी मोरणीसारखी सुंदर बन. देवाच्या दयेने त्या दुःखी राणीच्या लुकमधून बाहेर ये. इराने जोरात ओरडली. इराचं बरोबर आहे. स्वतःकडे पहा. काळी वर्तुळे, लाल गाल, तेलकट नाक आणि एक कंटाळवाणा लुक. हे सगळं त्या मूर्खामुळे ना? एकता, निदान एकदा तरी तुझ्या सुरक्षित कवचातून बाहेर ये आणि त्या मुक्त वेड्या नायिकेसारखी हो जी तू आपल्या नाटकात लिहिते. आस्था तिच्या हट्टाने त्रासली होती. हो ना, सिंगल मुलींनाही व्हॅलेंटाईन डेला मजा करायचा अधिकार आहे. सिंड्रेलाने सुद्धा तिच्या स्वप्नातील रात्रीसाठी सजली होती. आपल्याला माहीत नाही आज रात्री तुझ्यासाठी काय आहे, पण तू 21व्या शतकाची मुलगी आहेस आणि या काळातील मुलगी नेहमी तयार असते. आणि कोण जाणे, आज तुला खरा प्रिन्स चार्मिंग भेटेल. इराच्या डोळ्यांमध्ये उत्साह चमकत होता. खूप प्रयत्नांनंतर इरा आणि आस्थाने एकताला तो ड्रेस घालायला लावला. जेव्हा त्याने तिचा मेकअप आणि हेअरडू पूर्ण केलं तेव्हा दोघींच्याही डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आस्थाने हसून म्हटलं, श्रुती मॅम बरोबर म्हणाली होती. या अबोल मुलीच्या आत एक राजकुमारी लपली आहे. एकता,
तू आता शाळकरी मुलगी दिसत नाहीस, तू एक खऱ्या अर्थाने स्त्री दिसतेस, इराने जोडून म्हटलं. आरसा बघ, त्यांनी म्हटलं, पण एकताला स्वतःकडे पाहायची हिंमत नव्हती. कुरूप बदकाच्या कवचातून बाहेर पडून सुंदर हंसासारखी दिसण्याची ती अजून तयार नव्हती. ती पटकन उठली आणि म्हणाली, आपण उशीर करतोय. राघव आणि गौरव खाली वाट पाहत असतील. तिने आपला पर्स घेतला आणि खोलीतून धावत बाहेर गेली. एकता, आस्था आणि इराने तिच्या मागे ओरडल्या. जर ती फक्त लिपस्टिक आणि आयलायनरमध्ये इतकी सुंदर दिसते, तर मेकअप आर्टिस्टच्या हातात पडली तर काय होईल? आस्थाने दरवाजाकडे पाहत विचारलं. इराने हृदयावर हात ठेवत म्हटलं, बॉम्बशेल. राघव आणि गौरव बराच वेळ वाट पाहून त्रस्त झाले होते. पण जसं त्यांनी आस्थाच्या घरातून बाहेर येणाऱ्या त्या परीसारख्या मुलीकडे पाहिलं, त्यांच्या सगळ्या तक्रारी नाहीशा झाल्या. ती कोण आहे? दोघांनी एकाच वेळी विचारलं. गाईज, प्लीज मला एम्बॅरेस करू नका, एकताने दातोट खात म्हटलं. तू खरंच एकता आहेस का? गौरवने थक्क होऊन विचारलं आणि राघव फक्त हसला. बस, मी जात नाही. ती मागे वळली, पण लगेच आस्था टर्कॉईज ड्रेसमध्ये आणि इरा व्हायोलेट गाऊनमध्ये बाहेर आल्या आणि तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवलं. गौरव हसला आणि राघव म्हणाला, ही रात्र नक्की लक्षात राहील. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.